हिंगण्यात शिक्षण व्यवस्थेतील सावळा गोंधळाच्या विरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश. हिंगणा प्रतिनिधी अर्चना तुमडाम, सिटी इंडिया मराठी न्यूज. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बॅनरखाली शेकडो तरुण रस्त्यावर. विद्यार्थी, शेतकरी, युवक यांच्यासह सर्वसामान्य जनतेच्या विविध मागण्यांचं तहसीलदार हिंगणा यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवेदन. हिंगणा वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेतील पेपर फुटी, शिक्षण क्षेत्रातील सावळा गोंधळ, राम मंदिर फुटी, शिक्षण क्षेत्रातील सावळा गोंधळ, राम मंदिरातील कथित गैरव्यवहार आणि स्मार्ट मीटरची सक्ती यासारख्या जनसामान्यांच्या ज्वलंत प्रश्नावर हिंगणा तालुक्यात आज महामोर्चाचा एल्गार पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बॅनरखाली आयोजित या भव्य मोर्चात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच नीट परीक्षेची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या प्रमुख नेतृत्वात या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आंदोलकांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर तहसील कार्यालयासमोरील श्री हनुमान मंदिरात रामरक्षा पठण आणि महाआरती करून अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला. मोर्चा दरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेतील सावळा गोंधळ दूर करा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशा एकमुखी मागण्या करत केंद्र व राज्य सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी उपोषणाला बसलेले अभिजित दिपके, सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आंदोलनाला हिंगण्यातील या मोर्चाच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. आंदोलनानंतर हिंगणा तालुक्याचे तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नीट व टेंट सारख्या स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी, अयोध्या राम मंदिर तसेच केदारनाथ बद्रीनाथ येथील निधी वाटपातील कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे होणारे नुकसान थांबवून इंधनाचे दर तातडीने कमी करावेत अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. याशिवाय वीज ग्राहकावर बळजबरीने लादली जाणारी स्मार्ट मीटर प्रणाली त्वरित रद्द करून ग्राहकांच्या संमतीने निर्णय घ्यावा, वन हक्क कायदा 2006 ची काटेकोर अंमलबजावणी करून आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा 7/12 व मालकी हक्क पुन्हा प्रदान करावा, तसेच महामार्गावरील अवाजवी टोल दर कमी करून मुदत संपलेले टोल नाके त्वरित बंद करण्यात यावे अशा विविध लोकहितैषी मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. हिंगण्यातील या धडक मोर्चाने आणि विद्यार्थ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण तालुक्याचे वातावरण तापले असून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले आहे. यावेळी राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, सभापती बबनराव आव्हाळे, काँग्रेस नेते सुंदरजी गुमता, माजी सभापती पंचायत समिती हिंगणा सुषमा कावळे, माजी उपसभापती पंचायत समिती हिंगणा उमेश सिंह राजपूत, माजी पंचायत समिती हिंगणा सुनील बोंदडे, नगरसेवक डिगडोह सुरेश काळबोंडे, नगरसेवक डिगडोह खुमराज रहांगडाले, नगरसेवक डिगडोह श्रीधर मसराम, नगरसेवक डिगडोह विद्या देवगडे, नगरसेवक डिगडोह भारत मेश्राम, पंकजसिंग बंटी भांगे, संजय कोल्हे, गायत्री लारोकर, नगरसेवक हिंगणा प्रवीण घोडे, नारायण ढवळे, केशव राऊत, सतीश भोंगळे, दिलीप कुंभारे, प्रमोद फुलकर, संजय नवगरे, सरला लोखंडे, अनिल सालोडकर, विजय लकडे, रमेश बागडे, सतीश पवार, निखिल उमरडेकर आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेकडो विद्यार्थी, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.